नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा 5 गुणांसाठी। आपण उत्तरांसहित वाचू। 1. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग। दुसरे विधान, वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते। तिसरे विधान, विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कोनाचे माप। चौथे, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज। आणि पाचवे विधान, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते। प्रश्न दुसरा सोडवा। एकूण 10 गुणांसाठी आहे। 5 प्रश्न सोडवायचे आहे। पहिला प्रश्न, एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी आहे तर त्याची त्रिज्या काढा। परिघाचे सूत्र, परिघ बरोबर 2 पाय r। 176 बरोबर 2 गुणिले पायची किंमत आहे 22/7 गुणिले r। पहा उत्तर आलेलं आहे त्रिज्या 28 सेमी। दुसरा प्रश्न, रिहानाने 1500 रुपये शाळेतील संचिकेमध्ये दर साल दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल? पहा या ठिकाणी आपण उदाहरणासहित सोडवलेलं आहे। सरळ व्याजाचे सूत्र म गुणिले द गुणिले क भागिले 100। राज बरोबर मुद्दल अधिक व्याज। मुद्दल आहे 1500 आणि व्याज आहे 270। उत्तर आलं 1770 रुपये रिहानाला मिळते। तिसरा प्रश्न, 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? पहा त्या ठिकाणी 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत काढायची आहे म्हणून ती आपण x आहे असे मानू। कांद्याचे वजन व त्यांची किंमत समप्रमाणात आहे म्हणून त्यांचे गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू। आणि उत्तर आलेलं आहे 12 किलोग्रॅम कांदे 240 रुपयांना मिळतील। चौथा प्रश्न, एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील? उत्तर, मजुरांची संख्या वाढली की कामाचे तास कमी होतात। मजुरांची संख्या व त्यांना लागणारा वेळ यांचे प्रमाण व्यस्त आहे म्हणून 12 मजुरांना 1 तास लागतात असे मानू आणि 15 मजुरांना 8 तास लागतात म्हणून 12 गुणिले x बरोबर 15 गुणिले 8। 12x बरोबर 120। 12 ने 120 ला भागल्यानंतर उत्तर आलं 10। 12 मजुरांना भिंत बांधायला 10 तास लागते। आणि पाचवा प्रश्न आहे, एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल? या ठिकाणी आपण उत्तर सोडून घेतलेलं आहे। आयताची लांबी 1 सेमी व रुंदी y सेमी मानू म्हणून आयताची परिमिती बरोबर 2 लांबी अधिक 2 रुंदी। आणि सूत्रामध्ये आपण किंमत टाकलेल्या आहेत। उत्तर आलेलं आहे नवीन आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट होईल।